मी काय करू या 13 वर्ष जुन्या इंडिकाचं? काय करू, काय करू? लोकं म्हणतायत ही गाडी विकून टाक, भंगारात दे, पण मला सुचत नाहीये भाई. इतके इमोशन जुडलेले आहेत गाडीसोबत. नीट करू का हिला विकू का दुसरी घेऊ? काहीच समजत नाहीये यार. अरे भावा, टेन्शन कशाला घेतोस रे? मी पण माझी 13 वर्ष जुनी इंडिका रिस्टोअर केली आणि अशा प्रकारे रिस्टोअर केली, की तू बघून थक्क होऊन जाशील मित्रा. आणि सोबतच मी Instagramवर चॅनल पण चालू केले. त्याला मिलियन्समध्ये व्ह्यू गेलेत आणि तू फक्त इतक्याशा गोष्टीवरून रडतोयस रे, की मी गाडी विकत घेऊ का दुसरी घेऊ का काय घेऊ? चल, मी तुला टिप्स सांगतो भावा, कशी आपली गाडी रिस्टोअर करायची तर. तुला डेंटिंग आणि पेंटिंग करायची आहे ना फक्त? चल, मी तुला दाखवतो माझी गाडी कशी आहे. हो रे राहुल भाऊ, मी कन्फ्यूज आहे भावा. मला तू सांग मी काय करू तर? कारण की तू जर म्हणतोयस की तू तुझी 13 वर्ष जुनी गाडी इंडिकाचं रिस्टोरेशन करतोय, तर मला पण तेच केलं पाहिजे का मी पण यार ही गाडी विकून दुसरी गाडी घेतली पाहिजे? मला असं वाटतं या गाडीचं मेंटेनन्स खूप असेल रे आणि लोकं मला लाखामध्ये खर्च सांगतायत. इतकं बजेट तर माझं पण नाही. माझ्या गाडीला फक्त पेंटिंग आणि डेंट्स पडलेले आहेत. बाकी इंजिन वगैरेचं जास्त काम नाहीये. तर मी करू का नाही यार मला समजत नाहीये. गाडी पेंट करतोयस? कन्फ्यूज आहेस? चल, मी तुला सांगतो. अरे भावा, बिलकुल कन्फ्यूज होऊ नको. टिप्स पण मला दे रे, कारण की तू नुसतंच म्हणतोय की गाडी रिस्टोअर केली, अशी केली, तशी केली. टिप्स पण दे आणि पेंटिंग आणि डेंटिंगचा खर्च किती येईल ते सांगून दे यार एकदा. म्हणजे मी एक तर क्लिअर होऊन जाईन की गाडी मला पेंट करायची आहे का नाही करायची आहे. मी माहीत आहे का 8-15 दिवस झाले नुसतं कन्फ्यूज झालो आहे, कारण की गाडीमध्ये भरपूर प्रॉब्लेम येत आहेत यार आणि मला समजत नाही कुठलं गॅरेज आणि कसं काय काय. तू मला सांग भाई थोडंसं. मला तर असं वाटतंय की तू जो आहे ना, तो बरोबर बोलतोय की जुनी गाडी जी आहे त्याच्यामध्ये आपलं इमोशन अडकलेलं राहतं, तर तूच मला मार्ग दाखवू शकतो भाई. तुला 3 टिप्स अशा सांगतो, की या तुला कोणीच सांगणार नाही गाडी पेंट करायच्या पहिले. मला माहिती आहे जसं की तू दाखवलंस की तुझ्या गाडीवरती डेंट्स आहेत. टिप नंबर 1 भावा, कधी पण जेव्हा तू पेंट करायला जाशील, तेव्हा तुझा जो कोणी पण पेंटर आहे त्याला सांग की गाडी जी आहे ती बंद रूममध्ये पेंट कर. कारण की धुळीचे जे कण असतात पेंट करताना ते गाडीवर चिटकतात. त्याच्यानंतर तुला प्रॉब्लेम होऊ शकतो, पेंट वाया जाऊ शकतो. टिप नंबर 2 आहे भावा, की गाडीचा पेंट जो आहे तो चांगल्या क्वालिटीचा वापर कर. 2-3 हजार, 4-5 हजाराकडे शिल्लक बघू नको. गाडीचा जो पेंट आहे तो चांगल्या क्वालिटीचा वापर कर. आणि टिप नंबर 3 जी आहे मित्रा, ती सगळ्यात महत्त्वाची टिप आहे. ती म्हणजे गाडी जर असेल, तुझे डेंट्स असतील आणि थोडेफार मायनर डेंट असतील किंवा 50% जर तुझी गाडी डॅमेज असेल, 50%च्या वरती डॅमेज असेल, तर गाडीला फुल पेंट करून घे. गाडीचे डेंट्स वगैरे काढून पुट्टी वगैरे लावून करू नको. कारण की ज्यावेळेस तुझी गाडी नवीन पूर्णतः तयार होईल, तेव्हा तुझा जो आनंद आहे ना मित्रा, तो गगनात मावणार नाही. त्याच्यामुळे अशाच टिप्स तुला पाहिजे असतील, कारण की मी माझी गाडी पूर्ण रिस्टोअर केली. 1,00,000च्या पुढं माझं बजेट गेलेलं आहे. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की माझ्या गाडीला पैसे किती लागले, त्या हिशोबानं तू तुझी गाडी पण नीट कर. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घे. आणि हो, माझ्या इंडिकाला 13 वर्ष जुन्या इंडिकाला आपल्याला लागलेत मित्रा ₹27,000 डेंटिंग, पेंटिंग आणि सगळी फिनिशिंग करून गाडी एकदम शोरूमसारखी झाली. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घे, कारण की मी पुढे अशाच काही टिप्स घेऊन येणार आहे, जे की तुला गाडी नीट करताना अवश्य कामी येतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.